लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरनं महायुतीला मोठा धक्का दिला तर मवियाला मोठा आधार। अनेक ठिकाणच्या लढतींना थेट मराठा विरुद्ध ओबीसी असं स्वरूप मिळालं। जरांगे फॅक्टर विधानसभेला सुद्धा चालावा अशी अपेक्षा महाविकास आघाडी करत आहे। मात्र आता मनोज जरांगे यांनीच विधानसभेला सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे संकेत दिल्यानं सगळी समीकरणं बदलण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण हा प्रस्थापित समाजाचा नाही तर गरजवंत मराठा समाजाचा लढा आहे अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती। गरजवंत वंचित मराठा समाजानं जरांगेंना आपला नेता मानत त्यांचा रोख ओळखून उमेदवारांना लोकसभेत मतदान केलं। त्याला मुस्लिम मतांची साथ मिळाली आणि महायुतीचा रथ त्या समीकरणात रुतला। तेव्हा सुद्धा जरांगे खुद्द किंवा त्यांचे उमेदवार उभे करावेत अशी चर्चा झाली होती। मात्र जरांगेंनी तो प्रस्ताव मानला नव्हता आणि मतविभाजन टळले। आता आपल्या शक्तीची जाणीव झालेल्या जरांगेंनी विधानसभेला उमेदवार उभे केले तर राज्यात वेगळं चित्र दिसू शकेल।